बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेले आहेत। पुणे महापालिकेसाठी आता उमेदवारी अर्ज भरणार आहे। याआधी आपण पाहिलं तर बंडू आंदेकर यांच्या कुटुंबियांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे। उमेदवारी अर्ज भरण्यासाठी परवानगी देण्यात आल्यानंतर आता अर्ज भरण्यासाठी बंडू आंदेकर या ठिकाणी दाखल झाल्याची ही दृश्य आपण पाहतोय। पोलिसांच्या चोख बंदोबस्तामध्ये उमेदवारी अर्ज भरण्यात येतोय। मात्र कोणत्या पक्षाकडून हा उमेदवारी अर्ज किंवा कोणत्या पक्षातून निवडणूक लढवली जाणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही। अपक्ष उमेदवार या ठिकाणी अपेक्षा म्हणून निवडणूक लढवणार का याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्या सोबत जोडलेले आहेत। अमोल, आपण पाहतोय या ठिकाणी आंदेकर कुटुंबियांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आता बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी दाखल झालेत। पोलिसांचा चोख बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय। काही वेळापूर्वीच बंडू आंदेकर हा पोलीस बंदोबस्तामध्ये अर्ज भरण्यासाठी भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये दाखल झालेला आहे। त्याआधी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर हे दोघी सुद्धा आपल्याला थोडं थांबवते। या ठिकाणी महत्त्वाची बातमी, नेकी का काम आंदेकर का काम असं वक्तव्य या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। अर्ज भरतावेळी बंडूची घोषणाबाजी या ठिकाणी ऐकायला मिळते। बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज भरता वेळेस त्यांनी घोषणाबाजी केली आहे। नेमकी नेकी का काम आंदेकर का काम असं त्यांनी यावेळी म्हटलेलं आहे। अमोल, कोंकर हत्या प्रकरणी कोठडीमध्ये असलेला हा बंडू आंदेकर या ठिकाणी आपण पाहतोय। नाम अशा पद्धतीचं घोषणाबाजी त्यांनी केलेली आहे आणि त्यानंतर तो विनिंग असं जे बोट आहे ते सुद्धा दाखवताना पाहायला मिळते आणि त्यामुळे बंडू आंदेकरला निवडणूक लढवायची आहे तो त्यावर ठाम आहे आणि त्यामुळेच अशा पद्धतीने तो अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी ही घोषणाबाजी आहे ती सुद्धा केलेली आहे आणि त्यामुळे आता या प्रभाग क्रमांक 22 मधून जिथून त्याला निवडणूक लढवायची आहे तिथली निवडणूक ही रंगतदार बनणार आहे। नेमका आता कोणत्या पक्षाकडून बंडू आंदेकर याला उमेदवारी दिली जाते, एबी फॉर्म दिला जातो हे पाहणं महत्वाचं असेल किंवा दुसरीकडे तो अपक्ष म्हणून सुद्धा निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरतो का हे पाहणं महत्वाचं आहे। पण आंदेकर कुटुंबातील 3 सदस्य जे कारागृहामध्ये आहेत ते तिन्ही सदस्य आता कारागृहातूनच पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवणार आहेत। लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघी आहेत त्या प्रभाग क्रमांक 23 मधून निवडणूक लढवणार आहेत, तर बंडू आंदेकर हा प्रभाग क्रमांक 22 मधून निवडणूक लढवणार आहे। याआधी सुद्धा आंदेकर कुटुंबीय हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संबंधित होतं। वनराज आंदेकर ज्याची हत्या झालेली होती तो वनराज आंदेकर हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित होता आणि त्याआधी काँग्रेस पक्षाशी सुद्धा या आंदेकर कुटुंबाचे जवळचे संबंध राहिलेले आहेत आणि त्यामुळे येणाऱ्या या निवडणुकीमध्ये या दोन्ही पक्षाकडून यांना उमेदवारी दिली जाते का हे पाहणं महत्वाचं असेल। पण आज हे उमेदवारी अर्ज भरताना बंडू आंदेकरने ज्या पद्धतीने घोषणाबाजी केलेली आहे त्यानुसार तो निवडणूक लढणार यावर तरी सध्या ठाम पाहायला मिळते। आता नागरिक तिथले जे स्थानिक नागरिक आहेत ते अशा पद्धतीने आरोपींना स्वीकारतात का, त्यांना मतदान करताल का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असेल। पण या संपूर्ण भागामध्ये म्हणजे नानापेठ रविवारपेठ या भागामध्ये आंदेकर टोळीचं मोठं वर्चस्व आहे, त्यांना मानणारा मोठा गट आहे। त्यामुळे या निवडणुकीमध्ये जर खरंच हे तिघे आंदेकर कुटुंबीय रिंगणात उतरले तर नेमकी लढत आहे ती अतिशय चुरशीची आणि रंगतदार बनणार आहे। थेट कारागृहामधूनच हे आंदेकर कुटुंबीय आहे ते प्रचाराला सुरुवात करेल। कशा पद्धतीने प्रचार करतं हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीची निवडणूक आणि अशा पद्धतीचे जे उमेदवार आहेत ते पाहायला मिळणार आहेत ज्यामध्ये थेट कारागृहामधून ते पुणे महानगरपालिकेच्या रिंगणात उतरलेले आहेत। जी धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।